नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आज सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुमच्या समोर डिस्कस करणार आहे तो म्हणजे ESIC म्हणजेच एम्प्लॉयमेंट ऑफ स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन सर्टिफिकेट. म्हणजे काय, ESIC सर्टिफिकेट कोणी काढता येतं, IP कार्ड म्हणजे काय, ESIC पहचान कार्ड असे काय म्हणतात, याच्यामध्ये MBBS च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काय महत्त्व आहे, या सर्व गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहे. वास्तविक ESIC चे काही संपूर्ण भारत देशामध्ये एकूण जवळपास 20 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये बँगलोर एक आहे, वेस्ट बेंगाल आहे, गुलबर्गा, चेन्नई, फरीदाबाद, तामिळनाडूमध्ये कोईमतूर, तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये आहे, कोल्लममध्ये एक आहे, बिहारमध्ये पटना, हिमाचल प्रदेश, अलवार, लुधियाना, महाराष्ट्रामध्ये मुंबईला आता यावर्षी अंधेरीला एक झालेलं आहे कॉलेज, इंदोर मध्य प्रदेश, न्यू दिल्ली, आसाममध्ये गुवाहाटी, अहमदाबाद गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये सुद्धा जयपूर, वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आणि नोएडा उत्तर प्रदेशमध्ये, अशा वेगवेगळ्या संपूर्ण भारत देशामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून त्याचबरोबर स्टेट कोट्यामधून आपल्याला जाता येऊ शकत असतं. आता या सर्व गोष्टीमध्ये ESIC सर्टिफिकेट हे कुणाला असतं, त्याचबरोबर हे राज्य कर्मचारी राज्य विमा निगम, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अशा प्रकारचं ESICचं पहचान कार्ड असतं आणि हे पहचान कार्ड काढणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ESICचे जे पहचान कार्ड असतं ते कुणाला असतं, तर ते पेरेंटला असतं. म्हणजे लक्षात घ्यायचं, हे ज्या विद्यार्थ्यांच्या पेरेंटकडे पहचान कार्ड असतं त्याला आपण ESIC पहचान कार्ड असं म्हणतात. म्हणजे त्याला ओळखपत्र असं म्हणूया साध्या भाषेमध्ये. आणि IP कार्ड किंवा IP कोटा म्हणतात. त्यामध्ये IP म्हणजे काय, तर IP म्हणजे इन्शुअर्ड पर्सन, म्हणजे पेरेंट जर समजा इन्शुअर्ड असेल तर त्याला इन्शुअर्ड पर्सन असं म्हटलं जातं, त्याला IP कार्ड असं म्हटलं जातं. आणि हा जो कोटा आहे तो इन्शुरन्स IP कोट्यामधून पेरेंट्सकडे जर समजा ESIC पेरेंट पहचान कार्ड असेल आणि हे जर समजा पेरेंटकडे असेल तरच स्टुडंटला ESIC सर्टिफिकेट काढता येऊ शकते. आता आपण या सध्याच्या व्हिडिओमध्ये हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे पहचान कार्ड ज्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये त्याच्या पाल्याचं, म्हणजे फिमेल असेल किंवा मेल असेल, ह्या दोन्हीच्या पाल्यांचं नाव त्यामध्ये असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ऑनलाईन पद्धतीनं ESICच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ह्याचं ESIC सर्टिफिकेट स्टुडंटच्या नावानं काढावं लागतं. आणि हे सर्टिफिकेट आल्यानंतर आपण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला ESIC साठी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. इकडे आपल्याला फीजमध्ये खूप बेनिफिट असतं. ESIC जे MBBS कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी IP कार्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 24,000 रुपये एवढी फीज असते आणि अदर कोट्यासाठी मात्र या ठिकाणी आपल्याला 1 लाख रुपये फीज असते. ESIC मध्ये ऑल इंडिया कोट्यामधून 15% एवढ्या सीट्स उपलब्ध असतात आणि त्यामधील 10% सीट्स हे आपल्याला IP कार्डसाठी म्हणजे इन्शुअर्ड पर्सन IP कार्ड होल्डरसाठी आपल्याला सीट्स असतात आणि अदर नॉन ESIC साठी समजा त्या ठिकाणी 5 सीट्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्टेट कोट्यामध्ये 80-85 सीट्स पैकी ESIC सीट्स आपल्याला 50 ते 60 एवढे असतात आणि अदर सीट्ससाठी आपण 20 एवढे सीट्स उपलब्ध असतात. IP कोटा यासाठी 24,000 रुपये फीज आहे इन्शुअर्ड पर्सनच्या स्टुडंटसाठी आणि त्याच ठिकाणी आपल्याला अदर विद्यार्थी स्टुडंटसाठी आपल्याला 1 लाख रुपये त्या ठिकाणी फीज असते. आता IP म्हणजे काय बघा, तर इन्शुअर्ड पर्सन त्याचं कार्ड असलं पाहिजे आणि ESIC म्हणजे एम्प्लॉई ऑफ स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन सर्टिफिकेट, हे पेरेंटचं नावे असतं, त्याला पहचान कार्ड असं म्हणतात आणि सर्टिफिकेट मात्र आपल्याला स्टुडंटच्या नावे काढावं लागत असतं. केंद्र सरकारच्या कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी ESIC सेवार्थ यांच्या पाल्यांकरिता MBBS आणि BDS मध्ये कोट्याच्या अंतर्गत आपल्याला प्रवेश करत असताना ESIC किंवा IP कार्ड किंवा ESIC पहचान कार्डची आवश्यकता असते आणि त्याचा जो नमुना आहे तो आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% ESIC सेवार्थ निवृत्त सेवा असणाऱ्या पाल्यांसाठी राखीव जागा असतात.
त्या जागा आपण सांगितले की जवळपास 10% सीट्स एवढ्या उपलब्ध ऑल इंडिया कोट्यामध्ये असतात। या कोट्यासाठी उमेदवाराकडे ESIC सर्टिफिकेट किंवा त्याचबरोबर त्यांच्या पालकांकडे IP कार्ड असणं आवश्यक आहे। हे प्रमाणपत्र उमेदवारांनी पात्रता सिद्ध करते, म्हणजे जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही याच्यासाठी इलिजिबिलिटी असते। काउन्सिलिंग मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॉलेज ऍडमिशनच्या वेळी हे सर्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। आता बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली की ESIC सर्टिफिकेट किंवा ESIC पेन्शन कार्ड म्हणजे काय। हे प्रमाणपत्र ESIC अंतर्गत नोंदणीकृत सेवार्थ किंवा निवृत्त सेवार्थ यांच्या पाल्यांसाठी सिद्ध करते। यावर सेवार्थ IP नंबर, नाव, सेवा तपशील आणि कुटुंबातील सदस्यांची नोंद असते। हे ESIC चे असते, हे लक्षात घ्यायचं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ESIC सर्टिफिकेट कसं बनवायचं। जी जे ESIC ची वेबसाईट आहे ती आपल्याला www.esic.nic.in या वेबसाईटवरती अधिकृत जाऊन आपल्याला या ठिकाणी ESIC सर्टिफिकेट काढावं लागेल। उजव्या बाजूला इन्शुरन्स मेडिकल बेनिफिट IMB पोर्टल असं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं। बेनिफिशियरी लॉगिन वरती क्लिक करा। आपला IP नंबर, पासवर्ड टाकून लॉगिन आणि कॅप्चा टाकून आपण या ठिकाणी लॉगिन करायचं। मॅनेज प्रोफाइल मध्ये जाऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती तपासा व अपडेट करा। सर्टिफिकेट सेक्शन मध्ये जाऊन ESIC सर्टिफिकेट किंवा पहचान कार्ड डाउनलोड करा। डाउनलोड केलेल्या प्रमाणपत्राची प्रिंट काढा। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता इकडे बघा, हे कुणाला मिळेल? ESIC अंतर्गत नोंदणीकृत सेवार्थ केंद्रीय सरकार, ESIC रुग्णालय, डिस्पेन्सरी कर्मचारी, ESIC मध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी हे कार्ड मिळू शकतं। निवृत्त सेवार्थ म्हणजे पेन्शनरसाठी त्यांच्या वैध रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या पाल्यांसाठी सहसा हे जे वय आहे ते वयाची मर्यादेच्या संदर्भात पुढे मी बोलणार आहे। दत्तक पाल्य आणि अडॉप्टेडसाठी योग्य कागदपत्रांची आवश्यकता असते। घटस्फोटी किंवा विधवा मुलींसाठी विशिष्ट काही अटीमध्ये ESIC मध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध असते। आवश्यक कागदपत्रांमध्ये हे सर्वात महत्त्वाचे आवश्यक कागदपत्र आमच्याकडे आहे, ते म्हणजे हे काढण्यासाठी ESIC सर्टिफिकेट हे स्टुडंटच्या नावावर काढावं लागतं आणि हे काढण्यासाठी तुम्हाला ESIC IP नंबर काढावा लागतो। IP नंबर जो पालकचा आहे, इन्शुअर्ड पर्सनचा नंबर लागेल, स्टुडंटचं आणि पॅरेंटचं दोघांचाही फोटो लागेल, मोबाईल नंबर, त्याच्यासाठी OTP त्याच्यावर येतो ते पण आवश्यक आहे, ईमेल ID लागेल, त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, त्यानंतर स्टुडंटचं ऍडमिट कार्ड पाहिजे, नीटचं 10वीचं मार्कशीट आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र आपल्याला 2 एक्स्ट्रा डॉक्युमेंट अफिडेव्हिट लागतात। एक तर पेरेंटना अफिडेव्हिट करून द्यावं लागतं की बाबा हे जे फिमेल चाइल्ड आहे ते इन्शुअर्ड IP स्टुडंटचं IPच्या पेरेंटचं आहे, म्हणजे इन्शुअर्ड पर्सनच्या पेरेंटचं आहे, हे एक लक्षात येऊ शकतं। आणि दुसरं अफिडेव्हिट हे पालकाच्या नावानं एक अफिडेव्हिट 2 स्टॅम्पवरती आपल्याला अफिडेव्हिट करून द्यावे लागत असतात। esic.nic.in या वेबसाईटवरती जाऊन अप्लिकेशन करायचं आहे। नीटच्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी उपयोगी काउन्सिलिंग मध्ये उपयोगी येत असतात, याच्यासाठी ESIC सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे। आता बऱ्याच वेळा एज साठी जर बघायला गेलं तर कमीत कमी 17 वर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे। ज्यावेळेस परीक्षा देत असतो त्यावेळेस शेवटच्या वर्षी म्हणजे 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुमचं 17 वर्ष कमीत कमी वय असलं पाहिजे आणि मेल कॅन्डिडेटसाठी जास्तीत जास्त 21 वर्षाची वयोमर्यादा आहे। ESICचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला निश्चित 21 वर्षापेक्षा कमी वय असलं पाहिजे। फिमेल मध्ये मात्र अनमॅरिड असेल तर ती वयाची मर्यादा नाही, आणि जर समजा मॅरिड असेल तर मात्र वयाची मर्यादा आपल्याला 21 वर्षापर्यंत मुलांसारखीच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता ESIC चे पहचान कार्ड आपल्याला पहिल्या गोष्ट असणं आवश्यक आहे। हे पहचान कार्ड कुणाला मिळतं? IP स्टुडंट म्हणजे इन्शुअर्ड स्टुडंट पॅरेंट्स म्हणजे पर्सनसाठी मिळतं, म्हणजे पालकांचं पहचान कार्ड असणं आवश्यक आहे। आणि ESIC सर्टिफिकेट मात्र आपण त्या स्टुडंटचं काढत असतो। गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल, प्रायव्हेटमध्ये जॉब करणारे असतील किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणारे लोक असतील, बिझनेसमॅन असतील किंवा ESIC चे कार्ड सगळेजण बनवू शकतात। फॅक्टरीमध्ये 10 पेक्षा जास्त माणसांची संख्या असेल तुमच्याकडे तर अशा लोकांनी सुद्धा काही ठराविक पैसे आपल्याला ESIC कडे भरावे लागत असतात। जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतात किंवा प्रायव्हेटमध्ये सेक्टरमध्ये काम करत असतात किंवा बिझनेसमॅन असतात, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काही अमाऊंट आपल्याला ESIC कडे भरावं लागत असते। आणि यांची जी सॅलरी आहे, यांची जी पेमेंट आहे, ती पेमेंट जी आहे ती या म्हणजे हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या पाल्यांची, गव्हर्नमेंटची सोडून द्या, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या
पालकांची पेमेंट हे 21,000पेक्षा जास्त नसले पाहिजे आणि PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड असेल तर तुम्हाला 25,000पर्यंत मर्यादा आहे. आई वडील यांच्यासाठी ESIC पेन्शन कार्ड असेल तर त्याला IP कार्ड असे म्हणतात आणि स्टुडंटच्या नावे मात्र ESIC सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागत असते. ESIC सर्टिफिकेटसाठी आपल्याला या सर्व डॉक्युमेंटची यादी मी तुम्हाला मगाशी सांगितलेलीच आहे, ती आपल्याला लक्षात घ्यायची. महत्त्वाच्या टिप्समध्ये IP नंबर माहीत नसल्यास जवळच्या ESIC शाखा कार्यालयात संपर्क करायचा किंवा ऑनलाईन सुद्धा आपण ते अप्लाय करू शकतो. कुटुंबातील सदस्यांची नोंद म्हणजे फॅमिली डिटेल्स आधी अपडेट करून घ्या. म्हणजे एखाद्या IP पर्सनच्या जर समजा त्याचे पाल्यांची नोंद जर त्याच्यामध्ये नसेल तर काही उपयोग होत नाही. प्रमाणपत्र नेहमी नवीन डाउनलोड करा. काही काउन्सिलिंगमध्ये 6 महिने फक्त वैध असतं. हे प्रमाणपत्र 6 महिन्यासाठीच तुम्हाला उपयोगी येऊ शकणार आहे. त्यामुळे आता जर रिसेंट डाउनलोड करून घ्या. MBBS काउन्सिलिंगसाठी मूळ प्रमाणपत्राची एक झेरॉक्स प्रत पण ठेवायची आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांच्या संदर्भात मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं होतं. लक्षात ठेवा, चुकीची माहिती किंबहुना बनावट प्रमाणपत्र आढळल्यास प्रवेश रद्दच होऊ शकतो आणि कायदेशीर कारवाईला सुद्धा सामोरे जावं लागतं. MBBSच्या प्रवेशासंदर्भात मार्गदर्शनासाठी आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या या चॅनलला तुम्ही निश्चित संपर्क करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. अशाच प्रकारच्या नवीन गायडन्ससाठी आपला चॅनल MBBS ॲडमिशन गायडन्स, डॉक्युमेंट गायडन्स, काउन्सिलिंग सपोर्ट आणि कम्प्लीट ॲडमिशन सपोर्ट, योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि निश्चित यश हीच आमची हमी आहे, हे पण लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा टप्पा या निमित्तानं असा आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे ESIC कार्ड किंवा ESIC सर्टिफिकेट आहे यांना उद्या खरं तर नीटची परीक्षा 3 मे रोजी होती. ती अगोदरच्या वेळेस आपल्याला ती 30 मे पर्यंत होती मुदत. ही मुदत वाढवून आपल्याला ESIC सर्टिफिकेटसाठी उद्या म्हणजे 21 जून पर्यंत आपल्याला मुदत वाढवण्यात आलेली आहे. कदाचित ही मुदत आणखी सुद्धा वाढू शकेल, परंतु सध्याच्या मितीला इमर्जन्सी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढा आहे की जे विद्यार्थी IP पर्सन असतील, इन्शुअर्ड पर्सन्स असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांनी अशा प्रकारचं तुम्ही बनवून घ्यायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की महाराष्ट्रामध्ये 2025 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक कॉलेज अंधेरीमध्ये निघालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲडमिशनसाठी उपयोग होऊ शकतो. IP कोटा एक वेगळा असतो, त्याच्यासाठी फीज पण कमी असते आणि कमी मार्क्समध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा ॲडमिशन मिळतं. खरं तर हे 4-5-10 वर्षापूर्वी ते खूपच कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत होतं. अगदी 200-250ला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. परंतु आता सध्या याच्या बाबतीत अवेअरनेस खूप वाढलेला आहे, त्यामुळं मेरिट फारसा फरक पडत नाही, सेमच राहतं. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना इन्शुअर्ड पर्सन कोटा, IP कार्ड, त्याचबरोबर ESIC म्हणजेच एम्प्लॉई ऑफ स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या संदर्भात ESIC कार्डच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजणांनी ESIC सर्टिफिकेट आणि ESIC IP कार्ड हे जे काढून डाउनलोड करून ठेवा. काउन्सिलिंगमध्ये आपण त्याला उपयोग करता येऊ शकतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ उपयोग वाटत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खूप सारं परिश्रम करावं लागतं बाबांनो, आणि हे सर्व करत असताना आपल्या सर्वांची साथ गरजेची आहे. आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे की आपल्या ज्या चॅनलला 70,000 एवढे सबस्क्रायबर आहेत. आपल्याला 1 लाखाच्या वरती सबस्क्राईब न्यायचं आहे की जेणेकरून आपला चॅनल हा सिल्वर बटनसाठी लाईक होऊ शकतो. ही जबाबदारी आपल्या सर्वांमध्ये. हे सर्वांसाठी आपला हा जो सध्याचा व्हिडिओ आहे तो इतरांना पाठवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.